तू बरं स्वतःवर ताबा ठेव. लगे असा खचून नका जाऊ. अण्णा ही अशी का वागायला लागलीये? अहो कुठल्या जन्माचा बदला घेते ती श्रावणीशी? मला सांगा तिचा दोष काय? अहो सानिकानं चुकी केली, तिची शिक्षा मी भोगायची, ती पण स्वीटीशी लग्न करून. आणि आता श्रावणी भोगतीये. मला सांगा हा कुठला न्याय? मला बी श्रावणीसाठी वाईट वाटतंय र. पर तूच बघायलायस ना आई कशी वागायली. माझं काही बी ऐकून घ्यायला तयार नाही. खर तर श्रावणी इथं आली नसती ना तर हे समजा घडलंच नसतं. अण्णा श्रावणी माझ्यासाठी इथं आली आहे. अहो स्वतःच्या वडिलांचं प्रेम माया सगळं सोडून इथं आली आहे ती. तुम्हाला माहित नसेल, सानिका गरोदर आहे तिला कळलं. आपल्या कुटुंबाची तिला काळजी वाटली म्हणून ती इथं आली. हो समजा बराबर आहे शुभू, पर तुझी आई सुखानं नाही जगू देणार. त्यापेक्षा माझं एक ऐकशील? बोला. तू श्रावणीला हितनं घेऊन जा. नाही बाबा, मी कुठेही जाणार नाही. अगं पर बाबा, शुभू, मी मगाशीच म्हटलं ना, मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही. अगं पोरे, पर इथं तुला पावलो पावली फक्त यातनाच मिळतील. अपमान सहन करावा लागेल. त्यापेक्षा तुम्ही दोघ जण दुसरीकडे कुठेतरी जाऊन सुखाचा संसार थाटा ना. नाही बाबा, जोवर शुभूला मी त्याची आई, बहीण, त्याचा हक्काचा परिवार परत मिळवून देत नाही ना, तोपर्यंत मी या घरात बाहेर कुठेही पाऊल सुद्धा ठेवणार नाही. श्रावणी तुझं म्हणणं सगळं बरोबर आहे, पण आईचा राग लय वाईट आहे. शुभू, असं काय करतोस तू? माझ्याकडे गमवायला कुटुंब नावाची गोष्ट कधी नव्हतीच. लहानपणापासनं आम्हाला कधी आईची माया मिळाली ना, बाबांचं प्रेम मिळालं. पण तुझं असं नाहीये. तुझ्याकडे तुझे अण्णा, आई, बहिणी, तुझं कुटुंब आहे. तू माझं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलंस, पण त्या उपकाराच्या बदल्यात जर तुझी हक्काची नाती तुटणार असतील तर ते मी उघड्या डोळ्याने नाही बघू शकत. माझं ठरलंय, त्यांना मला काय त्रास द्यायचा आहे ना तो देऊ दे. मी सगळं अगदी हसत सहन करीन. आणि मला खात्री आहे, हे बघ, एक दिवस नक्की सगळं नीट होईल. ते नक्की मला स्वीकारतील. आणि मग तुझ्या चेहऱ्यावर एक मोठं स्माईल येईल. तुझ्या चेहऱ्यावर जोवर मी तो आनंद आणत नाही ना, तोवर मी या घरातनं कुठेही जाणार नाही अण्णा. पण श्रावणी बाळा, तू जो मार्ग निवडला तो लई कठीण आहे. काट्या कुठ्याने भरलेला आहे ग. बाबा, लहानपणापासून मी काट्यांवरच चालत आली. मला मान्य आहे की आपण सध्या एका मोठ्या चक्रव्यूहात अडकलो, पण काही करून मला हे चक्रव्यूह भेदावं लागेल आणि हे युद्ध जिंकावं लागेल. या कुटुंबासाठी आणि शुभूसाठी.